महत्त्वाचे अपडेट आलेले आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी समाज कल्याण अधिकारी गट ब व इतर मागास भोजन कल्याण अधिकारी गट ब परीक्षेचा ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला होता तर त्यांच्यासाठी महत्त्वाचे अपडेट आलेले आहे. तर व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत पहा, माहिती पूर्ण महत्त्वाची आहे. तर पहा, प्रसिद्धी पत्रक आजच आलेलं आहे 12 ऑगस्ट 2024 रोजी. पूर्ण तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर पहा, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवार दिनांक 18 ऑगस्ट 2024 रोजी नियोजित समाज कल्याण अधिकारी गट ब व इतर मागास भोजन कल्याण अधिकारी गट ब चाळणी परीक्षा 2023 करिता जे प्रवेश प्रमाणपत्र दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या mpsconline.gov.in या संकेतस्थळावरील प्रवेश पात्र उमेदवारांच्या खात्यामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. तर तुमची जी प्रोफाईल आहे त्यामध्ये तुमचं प्रवेश प्रमाणपत्र हॉल तिकीट आलेलं आहे. तर तुम्ही चेक करा आणि तुमची एक्झाम तुम्हाला माहितच असेल 18 ऑगस्ट 2024 रोजी आहे. तर परीक्षा कक्षात जे प्रवेश मिळवण्यासाठी आयोगाच्या संकेतस्थळावरून डाउनलोड करून प्रिंट केलेले मूळ स्वरूपातील प्रवेश प्रमाणपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे आणि त्याशिवाय परीक्षेस प्रवेश दिला जाणार नाही. तर परीक्षेच्या दिवशी ऐनवेळी उद्भवू शकणाऱ्या अडचणी अथवा आंदोलने, मोर्चे, वाहतूक समस्या, अतिवृष्टी इत्यादी बाबी लक्षात घेऊन परीक्षा सुरू होण्याच्या वेळेपूर्वी किमान 1.5 तास अगोदर संबंधित परीक्षा उपकेंद्रावर उपस्थित राहणे, तसेच प्रत्यक्ष परीक्षा सुरू होण्याच्या वेळेपूर्वी 1 तास अगोदर परीक्षा कक्षातील स्वतःच्या बैठक क्रमांकावर उपस्थित राहणे अनिवार्य आहे. तर मित्रांनो तुम्हाला अगोदर जे दिलेले आहे तर तुम्हाला त्या वेळेमध्ये तुम्हाला राहायचं आहे उपस्थित. तर पहा, परीक्षा कक्षातील अंतिम प्रवेशासाठी विहित केलेल्या वेळेनंतर कोणत्याही परिस्थितीत उमेदवारांना परीक्षा कक्षामध्ये प्रवेश दिला जाणार नाही अथवा या संदर्भात आयोगाची कोणत्याही प्रकारची जबाबदारी राहणार नाही. तर 18 ऑगस्टला तुमची एक्झाम आहे. तर जे गाईडलाईन्स दिलेले आहेत त्या वेळेमध्येच तुम्ही उपस्थित राहा, अन्यथा आयोगाची कोणत्याही प्रकारची जबाबदारी राहणार नाही, प्रवेश दिला जाणार नाही तुम्हाला. तर आयोगाच्या संकेतस्थळावरील उमेदवारांना सर्वसाधारण सूचना, प्रवेश प्रमाणपत्रावरील सूचना तसेच आयोगाच्या संकेतस्थळावरील गाईडलाईन्स ऑफ एक्झामिनेशन या सदराखाली उपलब्ध असलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित परीक्षांच्या वेळी उमेदवारांनी करावयाच्या कार्यवाहीबाबत मार्गदर्शक सूचना यांची उमेदवारांनी पालन करणे अनिवार्य आहे. आयोगाकडून वेळोवेळी देण्यात आलेल्या सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या उमेदवारांवर आयोगाच्या स्वेच्छाधिकारानुसार ठराविक कालावधीसाठी अथवा कायमस्वरूपी प्रतिरोधनाची तसेच प्रचलित नियम कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल. तर मित्रांनो पहा, इथे गाईडलाईन्स ऑफ एक्झामिनेशन दिलेलं आहे. तर प्रवेश प्रमाणपत्र मिळवण्यामध्ये तुम्हाला कोणतीही अडचण उद्भवल्यास उमेदवारास आयोगाच्या कॉन्टॅक्ट दिलेला आहे. तर ह्याचे मित्रांनो ईमेल दिलेले आहेत, यावर तुम्ही अथवा हे तुम्हाला दिलेला आहे दूरध्वनी क्रमांक दिलेला आहे 0226912391 असे मित्रांनो 2 तुम्हाला नंबर दिलेले आहे, दूरध्वनी क्रमांक दिलेले आहेत. तर येथे तुम्हाला संपर्क साधायचा आहे. क्रमांकावरून विहित वेळेत आवश्यक मदत प्राप्त करून घेता येईल. तर तुम्हाला हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी कोणतीही अडचण जर आली तर तुम्ही येथे कॉन्टॅक्ट करू शकता किंवा ईमेल करू शकता. तर मित्रांनो आजच हे प्रसिद्धी पत्रक आलेलं आहे आणि तुमचे हॉल तिकीट जे आलेले ते तुम्ही तुमच्या प्रोफाईलवर जाऊन चेक करून घ्या. तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो तुम्ही वेळेमध्ये जा परीक्षेला आणि चांगली एक्झाम द्या. धन्यवाद.